मध्ये आम्ही टॉप करू आणि सहारा वॉरियर्स एक विजय एक पराभूत, त्यामुळे ही सुद्धा फाईट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर आणि तर शिवाय क्रिकेट पुढं सुद्धा होत नाही आणि जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा सुद्धा नाही आहे. बघा मॅचमध्ये इक्वेशन कशी आहे. अधिराईने आतापर्यंत 3 सामने केलेत, एक विजयी एक पराभूत 2 विजयी 4 पॉईंट. लेट राकेश डोणेकडे 4 पॉईंट आहेत. त्यानंतर सहारा वॉरियर्स जर सामना इथे जिंकतो त्यांच्यासुद्धा 4 पॉईंट होतील आणि मात्र तिघांमध्ये मात्र बघायला लागेल की नेट रन रेट कोणाचा चांगला आहे आणि त्यावर 2 टीम क्वालिफाय होतील तर नेक्स्ट राऊंडमध्ये. चला चालू करूया. सामना आपण सुरू करतोय. ऑल द बेस्ट. सलामीचे फलंदाज स्ट्रायकिंगला देवकरण परमार आणि त्याच्यासोबत आलाय तो साहिल पाटील. षटक क्रमांक पहिला बुलिंग मार्गवर अजय खडसे. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा MS साठी. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. फ्लड लाईट्स ऑन झालेत आणि प्रत्येक खेळाडू चमकतोय बघा स्क्रीनवर. निश्चितच तुम्हाला बघायला मिळतंय ट्रिपल S लाईव्हच्या माध्यमातून. LED स्क्रीनवर तेवढं सुंदर टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतंय. थँक्यू संतोष, गुड जॉब. पहिलाच बॉल डॉट, निर्धाव चेंडू, पॉपअप प्ले सुरू आहे. अजय खडसे राऊंड विकेट अटॅक करतोय. स्वीपचा प्रयत्न होती मात्र बघायचं टायमिंग झालं नाहीये. गुड बॉलिंग यॉर्क लाईनचा चेंडू होता. सहसा आपण कुठल्या गोलंदाजाला बघितलं नाही की त्याने देवकरणला थांबवलंय. अफलातून बॅटिंग केली दोन्ही मॅचमध्ये या फलंदाजाने, या बॅट्समनने. तर थांबवले 2 चेंडूवर. अजय खडसे राऊंड विकेट अटॅक करतील पुन्हा एकदा. समोर देवकरण, स्क्वेअर कट, याचाच उल्लेख मगाशी मी केला. त्याला जास्त वेळ तुम्ही थांबवू शकत नाहीये आणि त्याच्या बॅटमधून अप्रतिम फटका, चौकार. स्क्वेअर कट बघायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर खातं उघडलं स्वतः आणि संघाचं सुद्धा. एक सुरेख फटका वसूल केला, चौकार वसूल केलाय ते देवकरण परमारने. डीपी ऑन स्ट्राईक. लॉफ्टेड शोकामध्ये चेंडू आणि ते काय होते बघा, चुका होत आहेत. झेल उडाला होता. झेल घेणं इम्पॉर्टंट होतं. एक प्राइसलेस विकेट होती. ज्या विकेटची तुलना तुम्ही करू शकत नाही, ज्या विकेटला तुम्ही मोजमाप करू शकत नाही, ज्याची किंमत करू शकत नाही, ती विकेट तुमच्याकडे होती आणि झाली ती चूक. जीवदान मिळालं ते देवकरणला. धावसंख्या 5. स्ट्रायकिंगला साहिल पाटील. स्वीप, हो लाजवाब फिल्डिंग. जीवाचं रान करतायत सहारा वॉरियर्स. माहिती आहे ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, तरच नेट रन रेटवर पॉईंट टेबलवर इथे मात्र निश्चितच जुगलबंदी बघायला मिळेल. त्यामुळे मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. राऊंड विकेट. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. पण एका बदला निश्चित म्हणणं की अधिरा 11चा धावा सुरू असेल की मैदानावर लेट राकेश ढोणे जिंकू दे, जेणेकरून आम्हाला सुद्धा एंट्री मिळेल टेबलमध्ये. आउटसाइड एज मागे जातो चेंडू, गॅप मधून सीमारेषे बाहेर जाईल. थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करेल, चौकार. थँक्यू डीजी. कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण वेस्ट लेजंड्स, विनंती आहे आपण लवकरात लवकर या आमच्या व्यासपीठावरती. आणि आले असाल तर आपण चिट्टू पावशेशी संपर्क साधा, कॉल करा. पूर्ण टीम जर इथे उपस्थित असेल तर आपण लवकरात लवकर चिट्टू पावशेशी कॉन्टॅक्ट करून घ्या, विनंती आहे. पण एक मात्र मी निश्चितच ठामपणे सांगेन अक्षय, याच्या 3 मॅच आहेत ना, ही मॅच आणि याच्या नंतरच्या दोन्ही मॅच हे समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी होणार आहेत. याचं कारण तुला सांगतो. या मॅचमध्ये सुद्धा आपण तीच सिच्युएशन बघतोय की जिंकणारा संघ निश्चितच दोघांमध्ये आपण फाईट बघायला मिळते. आपण बघतोय की जिंकणारा संघ 2 पॉईंटची कमाई करेल, टॉपला जाईल, दुसऱ्या संघाचा मार्ग सुकर होऊन जाईल. आणि आपण बघतोय की नंतरच्या 2 मॅच आहेत ना, ते डू ऑर डाय वाले आहेत. जिंकू किंवा हरू, जे काय करायचं आताच करायचं आहे. ग्रुप सी मध्ये आता असा सध्या आपण चित्र बघतोय, कारण ग्रुप सी मध्ये आपण बघतोय की प्रत्येक संघाचे 2-2 पॉईंट आहेत 2-2 सामन्यामध्ये.
त्यामुळे जो तिथे मात्र मॅच जिंकेल. डीके चला बाहेर व्हा प्लीज. काही सूचना अशी येत्या आयोजकांकडून. अंपायर एक मिनिट तिथे गर्दी कमी करा. चला तिकडे जे खेळाडू आहेत डिस्कशन नको त्या ठिकाणी. मॅच सुरू आहे. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको आपल्याला. ओ नो बॉल. पहिल्या चेंडूवर खणखणीत उत्तर. पॅडल स्वीपचा फटका. चौकार. हंसिका इलेव्हन संघाकडून साईलसाठी पारितोषिक आलंय. जर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक बरोबर समोर आहे शॉर्ट कव्हर मध्ये. तिथे चेंडू कव्हर करेल सागर. धावसंख्या 21. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा धावफलकावर आपण बघतोय. 22 येस 22 धावा. करेक्शन आम्ही करत आहोत. 22 धावा धावफलकावर. सुरेश उर्फ कुडा बॉलिंग मार्कवर बघायचं आहे कशाप्रकारे कंट्रोल करायला धावसंख्येला. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. एक्सलेंट शॉट. सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैग्निफिसेंट कवर ड्राइव. बार बार देखो, 1000 बार देखो, देखते रह जाओगे ऐसा शॉट. व्हॉट अ शॉट. चौकार बघायला मिळतोय. यथेच्छ धुलाई सुरू आहे. पहिल्या मॅच पासून आताच्या मॅच पर्यंत देवकरणचे फटके हे बघण्यासारखे आहेत. खरंच बघण्यासारखे आहेत. काय एंटरटेन केलंय, काय बॅटिंग केली आहे. डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी फलंदाजी. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. संघाचा आत्मविश्वास वाढवणारी फलंदाजी. समोरच्या संघाला डॉमिनेट करणारी फलंदाजी. नाव एकच डीपी देवकरण परमार. धावसंख्या 26 धावा. चला मॅच सुरू करा. बघायचंय कुडाने आता मात्र फिल्डिंग सेट केली आहे. इथे होते ती चूक. स्वतःकडूनच चूक झाली. लेगस्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय. ट्रॅप करायचा प्रयत्न होता पण बघायचा चेंडू लेगस्टीच्या बाहेर. वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या 27. स्क्वेअर कट. चेंडू डायवर्ट होत आहे. सीधा आहे तिथे. तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 28. साहिल पाटील स्ट्राईक एंडला. आतापर्यंत या लीगमध्ये अनबिटन आहेत. लेट राकेश डोणे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय जजमेंट आहे बघा. अपकमिंग यंगस्टर साहिल पाटील ऑन स्ट्राईक. भरपूर पारितोषिक लागले त्याच्यासाठी. 3 चौकारांसाठी. ओह व्हाट अ शॉट. क्या बात है. सीमारेषेबाहेर चौकार. शॉट दा. हो बघायचं त्या ठिकाणी मात्र वेस्टीच्या मागे विकेट किपर बीट. दबाव, प्रेशर, चुका होत आहेत. कॅज्युअल अप्रोच असं दिसतंय. एसटी रक्षक आणि बाकीचे काही फिल्डर आपण बघतोय त्या ठिकाणी मॅचमध्ये नाही येतं की काय. बघा चेंडू कव्हर करणं, मॅच सोडणं हे इम्पॉर्टंट आहे. की चेंडू कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. रिझल्ट काही लागो पण खेळणं विजय दृष्टिकोनातून. क्या बात आहे, क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू आपण बघतोय कव्हर करतोय स्वतः सुरेश. याच दरम्यान आमचे डीके खरं तर रिया 11चे पुरस्कर्ते त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या डीके आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. व्हॉट अ शॉट. सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार.
अजय खडसे पहिल्या षटकामध्ये 11 धावा, तर सुरेश सरोज 28 धावा. आपण 29 धावांचं षटक बघितलं आहे योगेश गोरीचं, त्याच्या खालोखाल 28 धावांचं षटक. पण मी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकेन की तिसऱ्या मॅचमध्ये देवकरण खेळतो आहे, त्याच्या चौकारांचं पावशतक पूर्ण झालं असेल, चौकारांचंच फक्त. तब्बल 25 चौका तरी निश्चितच त्याने मारले असेल, एवढा कॉन्फिडेंटली तो बॅटिंग करतो आहे, एवढी फटकेबाजी तो करतो आहे. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग, डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. तुम्ही चेहरा तो बघताय स्क्रीनवर, या चेहऱ्याने भल्याबानीची झोप उडवली आहे आतापर्यंत ग्राउंडमध्ये. चला सामना सुरू करा. पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, स्टंपिंग यष्टीच्या मागून. अपील पंचांकडे, आणि पंचांकडे आपण बघतोय की तिसऱ्या पंचाने निर्णय सोपवलेला आहे. स्टंपिंगसाठी अपील केलं आहे, तिसऱ्या पंचानं रेफर केलं आहे. बंटी त्या ठिकाणी आहेत. येस हो, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि मुख्य पंचाने रेफर केलं आहे तिसऱ्या पंचांकडे. पुढे सरसावला होता फलंदाज आपण बघितलं तर म्हणजेच साहिल पाटील. यष्टीच्या मागून डायरेक्ट हिट निश्चितच केलं होतं, स्टंपिंग केलं होतं. इट्स आउट. क्या बात आहे. रिव्ह्यू रिटेन स्क्रीनवर बघू शकता, स्क्रीनवर आपण बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये रिव्ह्यू रिटेन केला आहे. बॅट हवेतच राहिली, आय थिंक सो. हो, तेच आपण बघतोय, बॅट हवेतच राहिली, बेल सॉफ्ट झाली आणि साहिल पाटीलची विकेट मिळाली आहे सारा वॉरियर्सला. चांगला स्टार्ट पहिल्या विकेटसाठी, चांगली पार्टनरशिप आपण बघतोय. मला साथ अक्षय, धावसंख्या 39 वर पहिलाच धक्का लागला आहे. जो संघ आतापर्यंत अनबिटन आहे, बॅटिंगसाठी पोहोचला आहे, तो म्हणजे विकी मोरे, अर्थातच ब्रावो, वन डाऊन बॅट्समन. आज एक प्रेक्षणीय सामना सुद्धा मला बघायला मला मिळणार आहे, कल्याण ईस्ट वर्सेस कल्याण वेस्ट लिजेंड्स. लॉफ्टेड स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे. विकी मोरेला आता फक्त एवढंच करायचं आहे, स्ट्राईक रोटेट करायचं आहे. तिसरं षटक मार्गदर्शक आहे अजय खडसेचं. धावसंख्या 40. स्ट्रायकिंग गेला देवकरण. आउटर आयकॉनची परफेक्ट निवड असं मी म्हणेन विकी मोरेची. काय बॅटिंग केली मैदानावर. स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग या खेळाडूने बनवलाय, एक फॅन फॉलोअर बनवलाय या स्पर्धेतून. आणि सकाळी उल्लेख सुद्धा केला की पहिल्यांदा मी KPL खेळतोय आणि पहिल्याच पर्वामध्ये काय छाप सोडली आहे. खूप रेअर असे खेळाडू जे आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून छाप सोडतात, त्यापैकी देवकरण परमार. क्या बात आहे. वॉट अ शॉट अगेन. बॅट आणि बॅट एकत्र आणलं, मनगटी फटका. फुटवर तेवढं इम्पॉर्टंट आहे, समय साधना, पदतालित्य, याचा सगळ्यांचा एक मेळ बघायला मिळतो आपण देवकरण परमारकडे. धावसंख्या 41, 41. अजय खडसे समोर विकी मोरे. लॉफ्टेड स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, काय फटका आहे बघा, काय कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. सीमारेषेबाहेर चौकार. क्या बात आहे भावकी. योगेश लिजेंडरी प्लेअर, सगळ्यात अनुभवी खेळाडू जर कोण असेल आता ग्राउंडवर आपण बघतोय योगेश पालकरी. काय फिटनेस आहे बघा त्याचा अजूनही. अर्थातच भावकी. चौकार आलाय. थँक्यू कक्षय मला करेक्शन करतोय. आतापर्यंत तब्बल 19 चौकार मारलेत. कॉड बिहाइंडचा पिल्यासिटी फलंदाज बाद. विकेट फॉर अजय खडसे आणि आपण बघतोय विकी मोरे बॅक टू डग आउट. बॅटिंगसाठी धीरज आतमध्ये पोहोचलाय, 2 डाऊन बॅट्समन. विकेटमध्ये अजय खडसेला विकेट आपण बघतोय विकी मोरेची त्यांनी काढली आहे कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये.
धावसंख्या 45 धावा धावफलकावर 2 गडी बाद. धीरज पोचलाय स्ट्राईक एंडला. षटक क्रमांक आपण बघतोय ते म्हणजे सुरुवाती तिसरं. अजय खडसेचा षटकातला शेवटचा चेंडू. ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपण बघतोय. चेंडू जातो तो कव्हरमध्ये. ते क्षेत्ररक्षक आधी ते चेंडू कव्हर केला तोपर्यंत 1 धाव. 46 धावा धावफलकावर 15.33ची सध्या सरासरी आपण बघतोय. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 46 धावा धावफलकावर आहेत. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं आहे ही धावसंख्येची मजल इथे मारेल तो म्हणजेच लेट राकेश डोणे 11 हा संघ. आत्तापर्यंत तब्बल 19 चौकाराची नोंद या स्पर्धेमध्ये एकट्या बॅट्समनने केली, एकट्या फलंदाजाने केली आहे. नाव आहे देवकरण. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 गोलंदाज घेऊन येतोय संकेत मोहिते. संकेत मोहिते ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग एंडला धीरज. चला मॅच सुरू करा. पंच ऑलरेडी ग्राउंडच्या आतमध्ये राम गडवाल तिथे आहे. त्यांनी निश्चित टाइम मॅच केला असणार ते तुम्हाला माहिती देतीलच. 4थ्या षटकामध्ये तुम्ही किती वेळ घेतला 4 षटकांसाठी. चला सुरू करा मॅच. संकेत मोहिते राऊंड विकेट. आउटसाइड एजच्या मागे जातो चेंडू आणि सुरेश अत्यंत वेगाने इलेक्ट्रिफाईन फिल्डिंग. 46 लॉस ऑफ 2 इन द 4th ओव्हर. 46 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफ ड्राईव्ह चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करतो. एकच धाव मिळाली चेंडूवरती धीरजला. 47 समोर देवकरण. चला लवकर लवकर काय ते डिसिजन घ्या. सामना सुरू करा. बघूया ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू. वाईट बॉल. पंचांचा इशारा. चेंजेस फील्डमध्ये चेंजेस तातडीने प्रत्येक चेंडूवर चेंजेस बघायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज पुन्हा संकेत मोहिते. वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर 48. 4थं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या बघायला मिळते ती लेट राकेश डोणे 11 संघाची. ओह क्या बात आहे. लाजवाब. 50 अप. 50 धावा सुद्धा पूर्ण. धावसंख्या 52. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 53. 53 इन द 4th ओव्हर. ओ क्लीन बॉल. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट फॉर संकेत मोहिते. फलंदाज बॅक टू डग आउट धीरज. संघ म्हणजेच लेट राकेश डोणे पण चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आहे. आपण बघतो की 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 53 धावा धावफलकर झाली आहे आणि 3 विकेट गमावलेत. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला पोहोचला आहे. रोहित जिरांगे. ओ क्या बात है. क्लीन बॉल. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट अगेन फॉर संकेत मोहिते.
किंवा कॉमेंटरवर येत नाही कधी. आणि ॲक्च्युली हा जो जॉब आहे ना, हा पंचांचा जॉब असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या विभागात तशा गोष्टी घडत नाही. सगळा बर्डन स्कोरर आणि कॉमेंटरवर टाकला तर तुम्ही टाईम लावा, तुम्ही टाईम लावा. पण ॲक्च्युली ऑफिशियली ही गोष्ट पंचांनीच करायची असते. इथे मात्र रामचं मी खरंच कौतुक करेन. थँक्यू सो मच राम, गुड जॉब. धावसंख्या 53. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सिद्धार्थ केसरकर. पहिला चेंडू सिद्धार्थचा. धावसंख्या 53. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, पण समोर अजूनही देवकरण उभा आहे. पहिला चेंडू आणि काय फिल्डिंग, अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. ओ व्हॉट अ एफर्ट. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये काय दर्जेदार क्षेत्ररक्षण समोर बघायला मिळतंय. कारण त्याला माहिती की समोरचा एरिया वॅकंट आहे, बाकी सर्व खेळाडू डीपमध्ये उभे आहेत. अशा मुवमेंटला अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते त्या ठिकाणी मिड ऑफमध्ये. सिद्धार्थ केसरकर पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेट. स्वीप करायचा प्रयत्न होता. वॉट अ बॉलिंग अगेन. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक ॲप्रिशिएट करतात प्रेक्षक सिद्धार्थच्या या खेळीला, याच्या गोलंदाजीला. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. सेट बॅट्समन देवकरण परमारला. पुढचा चेंडू. ओ हो, क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट. धावसंख्येला चांगला अंकुश लावलाय षटकामध्ये. एक इनाम आहे सिद्धार्थ केसरकर, अर्थातच सर्वांचा लाडका केशा. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुढचा चेंडू. ओ लाईन चुकली आहे, लाईन चुकली आहे. काहीतरी नवीन करता प्रयोग करण्याचा प्रयत्न केला इथे मात्र सिद्धार्थने. धावसंख्या 54, 54. खूप वेळा धावसंख्या पुढे सरकली आहे. 54 धावा धावफलकावर. राऊंड विकेट. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका कव्हरमध्ये. देशदर्शक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल आणि ते होते काय, होतंय बघा काय. चेंडूची फेक परफेक्ट झाली. सुरेश कडनं झाली ती चूक. जीवदान मिळालं ते देवकरण परमारला. दोन धावा आपण ऍड करूया. धावसंख्या अब तक 56, 56. चांगली फेकी दिली होती. 56 धावा धावफलकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातले. ऑन ड्राइव बघा, ही खासियत है. ऐसे खिलाड़ी जो दुनिया से अलग नहीं, इनकी दुनिया ही अलग होती है. कणकणीत चौकार. तुम्ही त्याला चान्स दिला स्ट्राईक एंडला येण्याचा, तो सोडणार नाहीये तुम्हाला. 60 धावा धावफलकावर. तिथे जर ती विकेट भेटली असती, 1 रन कमी झाला असता, चौकार सुद्धा बघायला मिळाला असता शक्यतो. पण सध्या स्ट्राईक एंडला पुन्हा देवकरण. धावसंख्या 60. अत्यंत स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे लेट राकेश डोणे 11 हा संघ. शेवटचा चेंडू. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. चांगला आपण फिल्डिंग बघतो त्या ठिकाणी. एकच धाव आणि षटक समाप्त. 61 धावा. काय बॅटिंग केली आहे. जर बॅटिंग जर आवडली असेल देवकरण परमारची, जोरदार टाळ्या होत्या. काय एंटरटेन केलं या फलंदाजाने. मॅग्निफिसंट बॅटिंग. स्टँडिंग ओवेशन बघा. त्याच्या डगॉटमध्ये सर्व त्याचे खेळाडू त्याचं स्वागत करतायत टाळ्यांच्या गजरामध्ये. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी. 31 धावा नाबाद. चला टॉससाठी कॅप्टन रिपोर्ट करा. आई एकविरा, आराध्य पॅकर्स आणि जॉर्ज फायटर. डू ऑर डाय मॅच. चला दोन्ही संघाचे कॅप्टन ताबडतोब या. प्रथमेश टॉस करायचा आपल्याला. कमिटीची माहिती अशी आली आहे. जॉर्ज फायटर वर्सेस आई एकविरा आराध्य पॅकर्स. आनंद लोके वर्सेस मतंग सारंग अशी फाईट असणार आहे या दोन संघातल्या 2 आयकॉनमध्ये. त्यामुळे टॉस कंप्लीट करून घेऊया या दोन संघांचा. ग्रुप सी मधला हा सामना. आई एकविरा आराध्य पॅकर्स वर्सेस जॉर्ज फायटर.
इस मोस्ट वेलकम. याच दरम्यान शुभागमन होतं आमचे शेखरदादा पावशे आणि संदीपदादा पावशे यांचं शुभागमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रतनजी पावशे देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. येस दादांना विनंती की आपण या व्यासपीठावरती शेखरदादा पावशे, रतनदादा पावशे आणि संदीपदादा पावशे यांचे इथे शुभागमन झालेले आणि या सर्व पावशे बंधूंचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. चला सेकंड इनिंग सुरुवात होते आणि आपण ऐकूया या सत्रामध्ये आवाज प्रथमेश ठाकूरला. जेव्हा दुसरं सत्र इथे सुरू होईल पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळतो. ऐकूया आवाज प्रथमेश ठाकूरचा. Oh, what a shot! Power pack, समोर straight back. कुडाचा हल्ला, धावा 4, चौकार. टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. तिथे फिल्डिंग बदलणार, तिथे गॅप मिळणार आणि तिथे चौकार ठोकणार. त्याच माइंडसेटनं बॅटिंग करतोय सूरज. कुडा ऑन स्ट्राईक. धीरजचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळला. यावेळेस गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न टीममध्ये. कवा पॉईंट ऑफ फिल्डर बॅकअपसाठी कोण नव्हतं त्या अनुषंगाने मला तर वाटतं थ्रो केला नाहीये फिल्डरनं देखील. नो बॉल, नो बॉल, नो बॉल कॉल करतात पंच. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल नो बॉल साठी. लाईन नो. ओके. जॉर्ज फायटर्स आणि आई एकवीर आराध्या पॅकर्स. चला आपण टॉस साठी तयार राहा. नो नाहीये. रिव्ह्यू गमावला आपण, त्यामुळे पुन्हा या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाही. प्रसाद परब सरांना विनंती आपण चिट्टू पावशे संपर्क साधा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू आपण गमावलेला, त्यामुळे या सत्रात पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. ते मध्ये प्लेअर डगआउट आणि ब्लॅक स्क्रीनच्या मध्ये जेवढेही प्रेक्षक आहेत त्यांना बघा, आत्ताच आम्ही वॉर्निंग देतोय की तिथे लाईटचे कनेक्शन आहेत. तुम्हाला कोणती पर्सनली दुखापत झाली ती जबाबदारी तुमची, प्लीज. आणि रेलिंगवरती प्लीज लोड टाकून उभे राहू नका. उद्या सोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हालाच देऊ पाहिजे असेल तर प्लीज रेलिंगवरती आता जोर टाकू नका, प्लीज विनंती आहे. स्वीप करायचा होता यावेळेस. नाराज आहेत सागर. तर यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण सागरला पण पाहिलं, मॅन ऑफ दी मॅचचा प्रबळ दावेदार राहिला. आघाडीला सहसा सागर येत नाही, पण या वर्षी मात्र ते आघाडीला आलेत. या ओव्हरनंतर आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तितका चांगला संपर्क नाहीये, तरी देखील आपण पाहतोय पंच इशारा करतात बॅटच्या साह्याने ही एक धाव अंकित झाली आहे. धावफलक आता एकंदरीत टोटल पुढे आली आहे. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात धावसंख्या 10 वरती आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे.
गुड फिल्डिंग चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं आणि या दरम्यान षटकार झाले सांगता. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस while batting in second session. या रतन भाऊशांच्या शुभ हॅलो 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 टॉस अपडेट. हॅलो टॉस कंप्लीट झालाय. ओके हॅलो तर चला मॅचकडे लक्ष वेधून पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्याण प्रीमियर लीग बॅकफुटला जाऊन टॅप केलं गेलं. टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहण्यामध्ये धीरज भरपूर वेगानं आलाय. सिंगल रन कंप्लीट होईल. एकेर दुहेरी धाब्याने आता काम चालणार नाहीये. टार्गेट एकंदरीत आपण पाहतोय विजयासाठी 62 धाबांचं टार्गेट आणि 62 धाबांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवून त्या प्रकारचे क्रिकेट देखील खेळणं महत्वाचं आहे. 62 धाबांचं एक मोठं आव्हान आहे. वेगवान होता ऑफसाईडला बॉलला गेला. ऑफसाईड मध्ये ऑनसाईडला खरं तर खेळायचा होता पण चेंडू मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलने धावफलक पुढे. यापूर्वीच्या मॅचमध्ये सागरनं अप्रतिम बॅटिंग केली होती. शतकाचा राजा म्हणून त्याला म्हटलं जातं. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती त्याच्या बॅटमधनं शतक देखील आपण पाहिले. यंदाच्या हंगामामध्ये अर्धशतके खेळ देखील त्याची आपण पाहिली. त्यामुळे एक वेगळ्या लयमध्ये सागर देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती कुडा आहे ज्याने संघाचा डाव सावरलाय पण काय करतोय इथे मात्र विकेटची संधी आहे पण पोहोचलाय की काय पाहायचंय. येस तिसरे पंच आता मात्र पाहतील. तिसऱ्या पंचांकडे हा नक्कीच निर्णय सोपवला आहे. रनआउट रिव्ह्यू. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. रनआउट साठीच रिव्ह्यू आहे आणि रनआउटचीच विकेट आम्ही सांगितली आहे. येस वेलकम भाऊकी. या व्यासपीठावरती या भाऊकी आपल्या देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. थोडं भाऊकी डान्स देखील आपला झाला पाहिजे. सागर पावशे चला मॅचकडे लक्ष. आता वेदेन पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय. सागर गायकवाड बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सोनू यादवला आपण पाहतो ऑनसाईडला बळवण्याचा प्रयत्न. फाईन लेगो काय करतायत. स्कायचा कॉल होता. हा नाही धीरज असताय. त्यांना देखील माहिती आहे या चरणावरती आणखीन एक विकेट जर मिळाली तर या मॅच वरती पूर्णपणे आपली पकड मजबूत होईल आणि त्यासाठी मात्र आपण पाहतायत प्रत्येकी खेळाडू एक वेगळ्या टेम्परामेंट पॉझिटिव्ह माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट देताना तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू स्ट्रायकिंग इनवरती कुडा. सूरज सरोज आपण पाहतोय फाईन लेगच्या डोक्यावर फटका एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे. सूरजच्या बॅटमधनं हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड. यानंतर
लगेच सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एकविरा आराध्या पॅकर्स विरुद्ध जॉर्ज फायटर्स. टॉस जिंकला जॉर्ज फायटर्सचा फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला संपूर्ण जॉर्ज फायटर्स टीम मुख्य प्रवेशद्वारावरून बाजूला करा प्लीज. बाकीच्यांना आमचे कमिटी मेंबर तिथे असतील तर त्या लहान मुलांना सांगा स्टँड्समध्ये जाऊन बसा. लहान मुलं जेवढी आमच्या मेन एंट्रीवरती आहेत या मित्रांनो स्टँड्समध्ये बसा, भरपूर जागा आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती धीरजला आता आपण पाहणार आहोत. धीरज तयार बॉलिंग मार्क वर. समोर स्काय बाटल चांगलं असेल. ऑफ साईडला बावला मिड ऑनला डायरेक्ट हिटची गरज आहे. डायरेक्ट हिट इथे मात्र आला नाही आणि त्या दरम्यान ही चोरटी धाव आपण पाहतोय कंप्लीट केली गेली. धावा संख्या 1च्या मदतीने पुढे टीमची टोटल स्कोरबोर्ड भरते आता 18 ऑन बोर्ड. 18 धावा. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण ईस्ट लेजंड्स वर्सेस कल्याण वेस्ट लेजंड्स मध्ये पुढची लढत देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हो सोडून दिलाय. वेल लेफ्ट वाईट बॉल. अवांतर धाव आपण पाहतोय. अतिरिक्त धाव इथे टीम टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे स्कोरर आम्हाला कळवतात. धावसंख्या 19 रन्स ऑन बोर्ड. धीरज पुढचा बॉल. फटका तोडा कलात्मक बनवायचा होता. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करायच्या आहेत पण आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे शांत ठेवलं धीरज आणि त्याच्या संपूर्ण संघाने. कुडा शांत आहे अद्यापही. धीरज फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन करतोय. फायनलीला थोडं आत घेतलंय. पुन्हा स्लिप मध्ये एक फिल्डर पॉइंट आहे. सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेरून. इट्स अ वाईट बॉल. ट्रॅप असेल कदाचित धीरजचा. सूरज अर्थातच सूरज सरोजला मात्र कुठेतरी त्या ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू ड्राइव्ह केलाय. बॉलच बॅक. अप्रतिम फटका आहे. लॉंग ऑफच्या बाहेर हा येतोय दमदार. चौकाराला चौकारानं धावा संख्या आकार घेत असताना टोटल 24 वरती आले आहे. धीरज हो ऑन साइडला. क्या बात आहे. फाईन खेळलाय. फाईन लेगच्या बाहेर जाईल चेंडू धीरजच्या विरोधामध्ये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. फलक पुढे चाललाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपण पाहतोय. बॅटर सूरज सरोजच्या बॅटमधनं आउटर आयकॉन आहे आणि त्याचा दमदार खेळ आपण पाहतोय. देवकरणनं 6 चौका ठोकले. त्याला प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 5 चौका ठोकलेल्या आहेत. सूरज सरोजनं देखील 6व्याची तयारी होती. रिव्हर्सचा प्रयत्न झाला होता. गोलंदाज धीरज देखील थांबला. त्याने आता अनुमान लावला की कसा फटका खेळणार आहे सूरज. पुन्हा रिव्हर्स फिरलाय. क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. 6 चौका ठोकले होते यापूर्वीच्या सत्रामध्ये. देवकरणने त्याला उत्तर दिलंय. सूरज सरोजने देखील आपल्या सत्रातला ठोकलाय 6वा चौकार. ठोसा जशाच तसं प्रत्युत्तर. एक डाव तुझा तर दुसरा बाजा. ईट का जवाब पत्थर से हेच काही सांगत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावरती जेवढेही खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आपण मैदान मध्ये जागा तिथे जा कारण आमचं संपूर्ण व्यासपीठ खाली करा. हो 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 क्या बात आहे. 4 चेंडू आणि सलग 4 चौका ठोकतोय. विक्रम नोंदवतोय. इतिहास रचण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये सूरज सरोज. धीरजचा मात्र अक्षरशः आता घाम फोडलाय. 25 धावांचं हे सर्वात महागडं षटक आपण पाहतोय धीरजचं. आणि एकंदरीत धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत येऊन पोहोचले 25 नाही तब्बल 19 ओके येस. 4 धावा एक्स्ट्रा ऍड केल्या होत्या. हरकत नाही. 19 धावांचं हे षटक राहिलं. भरपूर महागडं कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या त्यानंतर 7 आणि या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या.
आणि एकंदरीत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 36 येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये 26 करायचे आहेत. जर 6 मध्ये 19 होऊ शकतात तर 12 मध्ये 26 का नाही हा देखील प्रश्न आता विचारला जाईल आणि त्यामुळे सूरजला अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारचा अप्रोचनं तो बॅटिंग करतोय तोच अप्रोच त्याच टेम्परामेंट त्याला बॅटिंग करणं गरजेचं आहे. लास्ट ओव्हरमध्ये कदाचित कृष्णाला जर एकंदरीत 15 ते 16 धावा जरी ठेवल्या तरी मात्र बॅच चांगली रंगेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. वेळ बघा आपण किती खर्च करतात. चला वेळ फिल्डिंगसाठी जास्त घेऊ नका. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. मिड ऑफला बॉल डायरेक्ट हिटची गरज होती नाही. पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचल्या वेगानं एकदा ते कंप्लीट केली आहे. कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण वेस्ट लेजंड्स आपण देखील तयार. आपला ड्रेस किट जाईल तो देखील एक जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळेल. क्लॅश ऑफ टायटन्स एक काळ ज्या खेळाडूने गाजवलाय ते खेळाडू मात्र आपल्या अनुभवाचे बोलताना तुम्हाला मैदानात पाहायला मिळतील. क्रॅम्प आलाय थोडा बघा. शूज पहिले काढून घ्या, शूज काढून घ्या पायातून ज्या पायाला क्रॅम्प आला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू झालेला आहे, सॉरी एक चेंडू झालेला आहे. क्या बात आहे. कोणासाठी खरतर चेअरिंग करतात. गोलंदाज तयार. देवकरणचा बॉल फसवलाय पूर्णपणे, बीट केलंय पूर्णपणे बीट केलेला आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे त्यामुळे या इनिंग मध्ये तुम्हाला रिव्ह्यू देखील मिळणार नाहीये. टॉट बॉलची झाली सांगता. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी गरज होती 25 धावांची. 10 चेंडू 25 धाबा.
पाचशेच आहे, विकेट किपर मिस्टेक करतोय आणि इथे मात्र विकेट मिळेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. येस इज गॉन, रनआउटच्या स्वरूपात मोठी विकेट. नवीन फलंदाज सुनील सावंतला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र अडचणी वाढत आहेत बघा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर सहारा वॉरियर्सचा विचार केला तर आता अडचणीत आहेत, कारण येणारे 9 चेंडू आणि बिजासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. सामना कठीण होत चालला हळूहळू. ओ क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग प्रयत्न फाट करतोय. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय सुरेश सरोजला. सुरेशचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत कुडा, पण काय करणार, नशिबाची साथ तर मिळणं भरपूर गरजेचं आहे. 99% जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा 1% नशीब देखील सोबत असणं गरजेचं, आणि नशिबाची साथ मिळाली. मॅच ऑन झाले, नो बॉल आणि त्यावरती मिळतात धावा 4, म्हणजे नशिबाचा पंजा खुललाय 5. करती आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते एकंदरीत 7, आणि येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 8 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 20 धावांची. 8 चेंडू 20 धावांचं समीकरण असेल. अप्रतिम मॅच रंगते. आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा 20. जे प्रेक्षक आहेत ना आमच्या मेन एंट्रीवरती, त्यांना विनंती, प्रथमतः आपण बाजूला ज्यांचा सामना नाहीये त्याने देखील तिकडून जागा खाली केला, ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह, फिल्डर तिथे होते, ऑल ऑफ फिल्डिंग, आणि आता स्ट्राईक रोटेट झाले की नाही हा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. क्रॉसिंग झाले की नाही. ओके, आम्ही चेक करतोय इथे आमच्या टेक्निकल रूम मध्ये अंपायर्स रिव्ह्यू आहे. ओके, आम्ही चेक करतोय एक्झॅक्टली कोण आउट आहे. आउट तर आहे फलंदाज, पण कोण आहे ते चेक करतोय. क्रॉसिंग झाले का चेक करतोय फक्त. पंचांनी सांगितलंय क्रॉसिंग झाले की नाही, आणि आउट कोण आहे ते चेक करतोय आम्ही, प्लीज. पंच आपण शेखर सर तुम्ही रिप्लाय देऊच नका प्लीज. नाही तुम्ही रिप्लाय देऊच नका, कारण जे काय ते आपण देऊया निर्णय. येस, आम्ही अजून सांगितलं नाहीये कोणताही फलंदाज बाद नाहीये, ते आम्ही कळवलं नाही तुम्हाला कोण बाद आहे कोण नाही, पण त्यापूर्वीच तुम्ही फलंदाज पाठवू नका प्लीज. चिटू कुडा, येस कुडा आउट असेल.
येस, तर चला फलंदाज सुरेश सरोज बाद असेल, आउटर आयकॉन फलंदाज बाद झालाय. धीरज धीरज बॅट्समन आउट आहे, फिक्स आहे, फक्त कोण आहे तो प्रश्न होता. कोणत्या गोष्टीवरून आर्ग्युमेंट करतात धीरज? बॅट्समन आउट आहे, फिक्स आहे, फक्त कोण आउट आहे हा प्रश्न होता. त्यामुळे नवीन बॅट्समन तर येणार साहजिक आहे. चेंडू शिल्लक आहे त्याचा मात्र या मॅच मध्ये 7 चेंडू आणि विजयासाठी करायचा धावा 19 धावा, सॉरी 7 चेंडू 19 करेक्शन असेल, चेक केलाय, एकच एक अलाव आहे. 7-19 चौकार येणं गरजेचं आहे. 6-15चं समीकरण राहील जर तर थोडं बाजूला सारूयात. ड्राईव्ह केलाय, गुड फिल्डिंग धीरज. बघा बुद्धिचातुर्याचा वापर केला, चेंडू हातामध्ये ठेवायचा नाही, त्याने ढकलून आत दिला जेणेकरून चौकार तर जाणार नाही, एकच मिळाली. आता करायच्या धावा 18, चेंडू शिल्लक आहे 6 चेंडू आणि विजयासाठी करत असेल ती 18 धावांची. 6 चेंडू 18 धावा. एक पाहून आपण पाहतोय जबरदस्त सॅटर्डे नाईट आणि KPL ची स्पर्धा म्हटलं की प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. आज मात्र लेजंड प्लेअर देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सर्व पाहायला मिळतील. कल्याण शहर म्हणजे ऐतिहासिक नगरी. येस प्रसाद सर. चंद्रकांत पावशे यांचं इथे आगमन झालं. विनंती करतो चंद्रकांत पावशे यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चंद्रकांत पावशे साहेब आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या KPL सीझन 5 मध्ये. सहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 6-18. येस, कल्याणचा राजा कोण आणि येस त्याच्या विरोधामध्ये 4 धावा. गरज आहे ती विजयासाठी 18 धाब्याची. चौकार आला पहिल्या बॉलवर 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. पुन्हा एकदा येस विनंती, पुन्हा एकदा ते स्लोगन बोला एकदा. छत्रपती शिवाजी महाराज स्टँड मधून आवाज येतोय. कृष्णासाठी चेअरअप करतायत, क्या बात आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 5-14. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, गुड फिल्डिंग. यापूर्वी आपण पाहिलं दोन्ही मॅचेस मध्ये कृष्णाच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत, म्हणजे आतापर्यंत 4 विकेट मिळवले, 4,000 रुपये कमवलेत योगी सिंग यांच्याकडून त्यांनी देखील. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय, गोलंदाजी मार्क वरती. कृष्णा 4 चेंडू, विजयासाठी गरज आहे 13 धावांची. 4-13. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह केलाय, ओ मिड ऑफला आणि रनआउटची विकेट. क्या बात आहे. पूर्णपणे सामना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय आणि सफल देखील राहिला. आम्ही डिपेंडिंग चॅम्पियन आहोत, गतवर्षीचे चॅम्पियन आहोत हे सांगत असताना काय प्रदर्शन राहिलंय. लेट टाकायचं त्या दोन्ही लेव्हल संघाचं. कमॉन डीजे. ते कोणाचे 3-13 बसतील आणि कोण 3-13 बनवेल की डिफेंड करेल या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपण मिळूया. 3 चेंडू 13 धावांची गरज. कृष्णा डिसायडर बॉल, ड्राईव्ह करायचा होता, एकच धाव. आता 2 चेंडू आणि विजय नो बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल. ओके, तर आपण चेक करणार आहोत. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, त्यांच्याकडे एक रिव्ह्यू बाकी असतो ते युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. श्री साई स्पोर्ट्सच्या वाहिनीवर होगा दूध का दूध और पानी का पानी.
चेक करतो आम्ही एक्झॅक्टली काय घडले ते. फेअर आहे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. गुड बॉलिंग. आता येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी करत असेल तब्बल 12 धावांची. 2 लिगल बॉल आणि 12 रन्स नॉट पॉसिबल. बट स्टील पाहूया आपण काय होतंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसला आहे आणि आता पूर्णपणे या मॅच वरती आपली पकड मजबूत केली आहे. क्या बात आहे. लेट राकेश दादा ढोणे 11 संघानं मात्र गत वर्षी आम्ही चॅम्पियन्स का आहोत हे सिद्ध करून दाखवलंय. जवळपास आता तिसरा सामना देखील विजयाच्या समीपते तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या मॅच मध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न राहिला आणि येस, औपचारिकता पूर्ण, फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या, सामना संपलाय. मॅच फिनिश. डिपेंडिंग चॅम्पियन्स अर्थातच स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 संघाने मात्र या मॅच मध्ये बाजी मारली आहे. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन अभिनंदन विकी मोरे. चला, हरी पाटे इज मॅन ऑफ द मॅच. ग्रुप डी मधून आपण पाहतोय टेबल टॉप वरती सध्या तिन्ही सामने जिंकले 6 पॉइंटने. पहिल्या क्रमांकावरती विराजमान D1 स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 गत वर्षीचे चॅम्पियन. आणि दुसऱ्या बाजूला अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 हे दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. अभिनंदन. हे डी ग्रुपचं आम्ही सांगितलं आणि सी ग्रुपचं कन्फर्मेशन थोडं आहे, अजूनही पेंडिंग आहे. कारण दोन्ही मॅच डू ऑर डाय, करो या मरो ही सिच्युएशन दोन्ही संघांसाठी, चारही संघांसाठी माफ करा. कारण जे पराभूत होतील ते बाहेर, जे विजय होतील ते क्वालिफाय, अशी सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळते ती सी ग्रुपमध्ये. डी ग्रुपची पुन्हा एकदा अनाउन्समेंट आहे. D1 टेबल टॉपवरती विराजमान आहे ते स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 आणि सेकंड टॉप करतात ते D2 अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11. अभिनंदन. दोन्ही संघ क्वालिफाय झाले, त्याबद्दल तुमचं नक्कीच मॅनेजमेंट टीमच्या वतीने आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना देवा भरपूर साऱ्या शुभेच्छा या देखील मॅचसाठी. कारण सामना आई एकविरा अर्थातच आई एकविरा आराध्या पॅकर्स विरुद्ध जॉर्ज फायटर्स. हॅलो हॅलो. चला मॅच सुरू करा. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे. फिल्डिंग टीम ऑलरेडी ग्राउंडच्या आतमध्ये. बॅट्समन पाठवा. मॅच सुरू करा लवकरात लवकर. प्रसाद सर, फक्त मॅच स्टार्ट करा. फक्त 1च मिनिटाचा मी वेळ मागतो. तुम्ही मॅच स्टार्ट करा फक्त प्लीज. तिथूनच करा, चालेल.
अमन यहाँ पे आइए आप। प्लेयर्स प्लीज ग्राउंड खाली कीजिए। स्टेजच्या समोर जे प्लेयर्स उभे आहेत ते प्लीज थोडा बाजूला व्हा। स्टेजच्या समोर जे प्लेयर्स उभे आहेत ते प्लीज थोडा बाजूला व्हा। विपुल विपुल स्टेजच्या समोर प्लेयर लोकांनी जी गर्दी केली आहे, जे ड्रेस कोड आहेत, ट्रॅक टी शर्ट आहेत, त्यांनी ताबडतोब तिथून बाजूला व्हायचं लवकरात लवकर। व्यासपीठासमोर थोड्याच वेळात पाहुणे येणार आहेत, तिथे मान्यवर येणार आहेत आणि समोरची गर्दी जरा कमी करा, लवकरात लवकर तिथून व्यासपीठासमोरची गर्दी कमी करा।